अशी झणझणीत रसरशीत मसालेदार चवळी बटाटा बघितला की आठवण होते ती लग्नपंक्तीतील चवळी बटाट्याची. लग्नपंक्तीतील चवळी बटाटा म्हटलं की हमखास तोंडाला पाणी सुटतं. तर चला आपणही बनवूया लग्नपंक्तीतील झणझणीत तरीदार आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी. ही भाजी बनवताना अगदी कमी मसाल्यांचा वापर करून आचारी भाजी बनवतात, परंतु एक विशिष्ट वाटण यामध्ये ते घालतात, त्यामुळे ह्या भाजीची टेस्ट जी आहे ती वाढते. तर ते वाटण कसं बनवायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. अशी ही चवळी बटाट्याची भाजी पुरी, चपाती किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी खूप चविष्ट लागते. चवळी बटाटा करण्यासाठी सगळ्यात अगोदर 1 वाटी चवळी मी रात्रभर भिजत घालून घेतलेली होती. या ठिकाणी मोठी चवळी मी घेतलेली आहे, याऐवजी लहान चवळी. रात्रभर चवळी न भिजवता 1 ते 1.5 तास जरी आपण गरम पाण्यामध्ये चवळी भिजत घालून घेतली तरीही ती छान भिजते. तर या ठिकाणी 1 वाटी चवळीसाठी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण आयत्या वेळेला कापून घेणार आहोत, त्याचप्रमाणे ते सालीसहित कापून घेणार आहोत, कारण आचारी सालीसहित बटाट्याचे काप या भाजीमध्ये घालतात. या ठिकाणी वाटणासाठी लागणारं साहित्य बघूयात. ते 1 मीडियम साईजचा कांदा मी या ठिकाणी बारीक कापून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आल्याचा अर्धा इंच तुकडा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि अर्धा टोमॅटो. या ठिकाणी मी जिरं आणि धण्याची पूड घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही अख्खे धणे आणि जिरे घेतले तरीही चालेल. वाटण्यासाठी घेतलेलं हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मग यावरती खोबरं घालून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंगावरती खोबरं एकसारखं हलवून घेत खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालं की मग यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदाही आपला बऱ्यापैकी परतलेला आहे. आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर एक अर्धा मिनिटभर हे सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी कांदा, मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजलेला आहे. आता ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. वाटण्यासाठी घेतलेला अर्धा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची व्यवस्थित पेस्ट होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी धना जिरा पूड घेतलेली आहे, त्यामुळे ती मी भाजलेली नाही. जर तुम्ही अख्खे धने आणि जिरे घेणार असाल तर तेही भाजून घ्यायचे आहेत. आता याचं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यामुळे या ठिकाणी आपल्या वाटणाला पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि छान असं वाटण या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. एका कुकरमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की मग यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. छान या ठिकाणी आपलं वाटण जे आहे ते परतलेलं आहे, तेलही छान सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. ही भाजी बनवताना फार कमी मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमध्ये या ठिकाणी 1 चमचा घरगुती साठवणीतलं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. व्यवस्थित मसाले या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे आहेत. तेल सुटलं की मग यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चवळी घालून घ्यायची आहे. चवळीऐवजी इतरही कडधान्याचा वापर करून आपण या पद्धतीने चविष्ट अशी भाजी तयार करून घेऊ शकतो, किंवा नुसता बटाट्याची भाजीही आपण तयार करून घेऊ शकतो. यानंतर यामध्ये सालीसहित चिरून घेतलेले मोठ्या आकाराचे बटाटे घालून घ्यायचे आहे. बटाटे मोठ्या आकाराचे ठेवायचे आहेत, कारण कुकरमध्ये त्याचा पटकन गाळ होतो, यासाठी बटाटे थोडेसे मोठ्या आकारात ठेवायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातलं की मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत छान भाज्या 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायच्या आहे. भाज्या या पद्धतीने परतवल्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो चवळी बटाट्यामध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये छान मुरला जातो आणि भाजीची यामुळे टेस्ट वाढते. तर 3 ते 4 मिनिट या ठिकाणी आपण भाजी परतवून घेतलेली आहे.
छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ जसा रस्सा तुम्हाला हवा असेल तेवढं पाणी या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि 2 शिट्ट्या करून घेऊयात. 2 शिट्ट्यांमध्ये भाजी छान शिजली जाते. कुकर थंड झालेला आहे. आता तो उघडून बघूयात. तर तुम्ही बघू शकता छान रसरशीत अशी आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर तयार झालेल्या या भाजीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे. आचारी स्टाईलने आपण या ठिकाणी भाजी बनवत आहेत, त्यामुळे किचन किंग मसाला हा कंपल्सरी आपल्याला घालायचा आहे. किचन किंग मसाला घातल्यामुळे भाजीची चव वाढते, म्हणून आचारी प्रत्येक भाजीमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर करतात. भाजी जर पातळ हवी असेल तर या ठिकाणी गरम पाणी घालून घ्यायचं आहे. थंड पाणी जर घातलं तर भाजीची चव जाते. मला भाजी थोडीशी पातळ हवी होती, म्हणून या ठिकाणी मी गरम पाणी घालून भाजी उकळवून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी तयार झालेली भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अतिशय मस्त अशी आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. वासही खूप छान येतो आहे. अशी ही तयार झालेली भाजी चपाती, पुरी किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. तर अशी ही लग्न पंक्तीतील आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. त्याचप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे काही सूचना असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. पुन्हा भेटूया आता आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.